नवीन वर्षाचा पहिलाच वीकेंड, गुलाबी थंडी, आकाशात नारंगी सूर्य उगवलेला आणि मनात अपार शांतता घेऊन मी निघालो एका प्राचीन शिवमंदिराच्या दर्शनाला. ज्या महादेवाच्या आशीर्वादाने माझ्या यूट्यूब प्रवासाची सुरुवात झाली. ते पवित्र स्थळ म्हणजे हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर शिवमंदिर. आपण हा ट्रेक खिरेश्वर गाव येथून सुरू करणार होतो. म्हणूनच माळशेज घाटकडे जाताना शहापूरमधले हे रस्ते अगदी एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखे जिवंत वाटत होते. माळशेज घाट चढल्यानंतर थोड्याच वेळात खिरेश्वर गावाकडे जाणारा लेफ्ट टर्नचा बोर्ड दिसतो. त्या बोर्डनंतर सुरू होतो खिरेश्वरकडे जाणारा तो छोटासा रस्ता आणि रस्त्याच्या बाजूलाच पिंपळगाव जोगा धरण, ज्यामुळे आजूबाजूचं वातावरण एकदम मनमोहक आणि शांत वाटू लागतं. थोड्याच वेळात आपण ट्रॅकच्या स्टार्टिंग पॉईंट जवळच्या पार्किंगला पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलो आहे. जस्ट गाडी लावली आणि आता टाईम किती आला रे? 10 वाजलेत. 10 वाजता आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. जरा लेटच झालं आहे पण ठीक आहे. तर आता हिवाळ्यातला हरिश्चंद्रगड तुम्हाला दाखवतो मी. पावसाळ्यात एकदा दाखवलेलाच, जेव्हा माझी यूट्यूब जर्नी मी स्टार्ट केलेली पावसाळ्यामध्ये, तर तेव्हाचा हरिश्चंद्रगड फार हे नैसर्गिकरित्या खूप असा संपन्न वाटत होता. आता गवत वगैरे सुकलेत, तर बघूया आता वरती कसं वातावरण आहे. ट्रेकिंग स्टिक हातात घेऊन बॅग पाठीवर टाकली आणि मनात उत्साह साठवून आम्ही या अविस्मरणीय ट्रेकची सुरुवात केली. आता जर्नी स्टार्ट करतोय खिरेश्वर टू हरिश्चंद्र, हिवाळ्यामधली सफर. मित्रांनो, हरिश्चंद्रावर जाण्यासाठी असे तर 25 रस्ते वेगवेगळे, पण 3 कॉमन रूट्स म्हणजे एक आपली पाचनाई गावातून जो सर्वात शॉर्टकट म्हणजे 1.5 तासात लागतो, 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास असतो. आणि हा लॉंग रूट आहे जरा खिरेश्वर मार्गे. माळशेजच्या वर खिरेश्वर गाव आहे, त्या खिरेश्वर गावातून हा रूट जातो. तर ह्या रूटने अराऊंड 5 तास लागतात चढायला, कारण याचं किलोमीटर जे आहे ते 8 ते 10 किलोमीटर आहे. आणि एक सर्वात अवघड वाट म्हणजे नाळीची वाट. असं जिथून वॉटरफॉल असतो ते माळशेजच्या खाली एक गाव आहे, तिथून त्याचा रस्ता आहे. तर त्या वॉटरफॉल सुकल्यानंतर तिथे दोरीच्या साह्याने चढलं जातं. तर तो एक 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास आहे, पण ती सर्वात अवघड वाट आहे. आपण आत्ता चाललो ते खिरेश्वरच्या रस्त्याने. 5 तास तरी लागतील आपल्याला. आणि ते रस्ता विसरण्याचे चान्सेस भरपूर असतात, म्हणून गाईड पण अवेलेबल असते इथे, जे की 1,500 रुपये घेतात. तर जर तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर मी तुम्हाला प्रेफर करेल की गाईडच घ्या, कारण खूप असा जंगली रस्ता आहे आणि ते एकदा विसरलं तर एकदम भूलभुलई आहे. म्हणून इकडे येताना गाईड जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल ते घ्या. 1,500 रुपये जातात तर जाऊ द्या, नाही तर सरळ पाचनाईने या. तिथून म्हणजे 1.5 तासाचाच रस्ता आहे, तो एक सोपा रस्ता आहे. तर इकडून येणार असेल तर मी पहिल्यांदा येत असेल तर गाईड नक्की घ्या. हा रस्ता पाहायला जरी खूप सुंदर वाटत असला तरी शरीराची खरी परीक्षा इथेच सुरू होते. या मार्गावर आपल्याला एकूण 3 मुख्य टेकड्या पार कराव्या लागतात. पहिली टेकडी गावातून बाहेर पडताच लागणारा तो पहिला चढ. दम फार लागत नाही, पण शरीराला इशारा मिळतो, तयार राहा, अजून बरंच बाकी आहे. पूर्ण जंगल असल्याकारणे अशा रिबीन बघा, ह्या लाल कलरच्या रिबीन आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. तर रस्ता चुकायला होणार नाही. हे रिबीन्स असे लावलेले आहेत, तर बघत राहायचे.
मित्रांनो, हा तोच ट्रेक आहे जिथे पावसात असंख्य धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. चारही बाजूंनी कोसळणारं पाणी, सह्याद्रीचा रौद्र पण सुंदर अवतार. पण आता थंडीच्या दिवसात त्या धबधब्यांचं रूपांतर हळूच शांतपणे वाहणाऱ्या छोट्या पाणवाट्यांमध्ये झालेलं दिसतं. या पाण्याचा आवाज मोठा नाही, पण त्यात एक वेगळी शांती आहे. खडकांमधून, मातीमधून अगदी नैसर्गिकरित्या झिरपलेले हे पाणी इतकं स्वच्छ आणि गोड असतं की एखाद्या मिनरल वॉटर बॉटललासुद्धा मागे टाकेल. इथे एक खूप चांगली गोष्ट म्हणजे या संपूर्ण ट्रेकमध्ये जवळपास प्रत्येक 1 किलोमीटरनंतर लिंबू पाणी, गरमागरम मॅगी आणि वाफालेला चहा मिळतो. दम लागला की थांबा, श्वास सावरायला थोडा वेळ घ्या आणि समोरच काकांचा स्टॉल. थंडीच्या वातावरणात तो लिंबू पाण्याचा एक घोट अक्षरशः नवसंजीवनीसारखा वाटतो. थकलेलं शरीर पुन्हा जागं होतं आणि मग म्हणतं, चला अजून थोडं पुढे. लिंबू पाण्याचा घोट घेऊन आम्ही पुन्हा पायवाट धरली. पुढचा चढ, पुढची टेकडी, पण आता थकवा कमी आणि आत्मविश्वास जास्त होता. अशाच छोट्या छोट्या गोष्टी हा ट्रॅक कठीण असूनही आनंददायी बनवतात. कारण सह्याद्री फक्त परीक्षा घेत नाही, तो वाटेतच माणसांची काळजीसुद्धा घेतो. थोडं पुढे गेल्यावर येते दुसरी टेकडी. हीच ती टेकडी जिथे श्वास खोल घ्यावा लागतो आणि मनात प्रश्न येतो, अजून किती बाकी आहे. पण आजूबाजूचा सह्याद्री, थंड हवा आणि निसर्ग पुन्हा चालायची ताकद देतो. इकडे आम्ही शांत बसलेलो आणि या वरती अशा पूर्ण मधमाशांचा झुंड. आई शपथ, आमची एवढी फाटली ना. मोठ्या त्या जंगली माशा असतात ना त्या. आई शपथ, बाल वाचलो. मित्रांनो, हे बाबा इथे खाली लवाळेमध्ये राहतात. त्यात इथे गाव आहे खाली. तिकडून ते चालत येतात इथे लिंबू पाणी विकायला. विचार करा, इथे बिबटे भरपूर सुटलेले आहेत तरी त्यांना 40% त्याने 4-5 वाघ सोडलेत प्रत्येक गावात. मग किती भीतीदायक काम आहे. आणि त्या बकरू- रोजगारासाठी इथे आहे ना, म्हणून सरकारने यांच्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. ॲटलिस्ट हे नीट रस्ते जरी गेले हरिश्चंद्रगडाचे, तरी पण इथे पर्यटक वाढतील आणि यांना रोजगार तरी भेटेल चांगलं. तिसरी टेकडी पार करण्याआधी आम्ही थोडासा ब्रेक घेऊन पेटपूजा करण्याचा निर्णय घेतला. कारण शेवटचा चढ बाकी होता. शरीराला थोडी ऊर्जा देणं गरजेचं होतं. गॅस स्टोव बाहेर काढला आणि ट्रेकमध्ये खास असलेली प्रक्रिया सुरू केली, मॅगी बनवायची. गरम पाण्याच्या पातेल्यात मॅगी सोडली, मॅगी मसाला टाकला, त्यावर थोडंसं ओरेगॅनो आणि शेवटी एक छोटा पण जादुई टच, अमूल बटर. थंडीच्या हवेत तो वाफाळणारा मॅगीचा सुगंध सगळा थकवा क्षणात विसरायला लावतो. डोंगराच्या कुशीत खुल्या आकाशाखाली स्वतःच्या हाताने बनवलेली मॅगी याची मजा काही औरच असते. पोट भरलं, मन ताजंतवानं झालं.
आणि पुन्हा एकदा बॅग खांद्यावर घेत आम्ही निघालो हरिश्चंद्रगडाच्या त्या तिसऱ्या शेवटच्या टेकडीकडे. तिसरी आणि शेवटची टेकडी सर्वात कठीण, सर्वात दमछाक करणारी. पाय थकलेले, अंगावर घाम, पण मन मात्र ठाम. कारण हाच तो टप्पा आहे जिथून हरिश्चंद्रगडचं विशाल पठार आपल्याला जवळ बोलवत असतं. या 3 टेकड्या कमी वाटतात, पण सततचा चढ उतार आणि लांब चाल हा ट्रॅक लक्षात राहणारा बनवते. आणि जेव्हा वर पोचतो तेव्हा जाणवतं फक्त ट्रॅक नव्हता, ही स्वतः मात करण्याची एक सफर होती. सह्याद्रीनं पुन्हा एकदा शिकवलं, थांबायचं नाही, चालत राहायचं. कारण शिखर नेहमी शेवटच्या चढानंतरच मिळतं. मित्रांनो, आता वाजलेत घड्यात 2:30. आम्ही 10 वाजता निघालेलो. 4.5 तासाच्या ह्या खडतर प्रवासानंतर फायनली ज्याच्यासाठी आम्ही आलेलो तो क्षण आमच्या नजरेसमोर दिसतोय. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच एक कुंड आहे. इथे तुम्ही आंघोळ करू शकता मस्त. म्हणजे समोर जे खाचे दिसतात तिथे पहिल्या मूर्त्या होत्या. त्या खाच्यांमध्ये सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. या कुंडामध्ये पाय टाकलेला ना, तो जे इकडे या कुंडातले छोटे छोटे मासे आहेत ते डेड स्किन खातात पायाची. खूप गुदगुलावतात. नो, पाण्यात पाय टाकला तर फिश बघा, डेड स्किन सगळी खातात, खूप गुदगुलावत आहेत. असा कुंड आहे. हे मंदिर पाहिलं की क्षणभर केदारनाथ टेम्पल आठवतं. पूर्णपणे दगडात कोरलेलं, पण तरीही काळाच्या पुढे उभं असलेलं एक प्राचीन शिवालय. इथे खास गोष्ट म्हणजे 12 महिने असलेलं पिण्याचं पाणी. डोंगराच्या माथ्यावर इतक्या उंचीवर आजही अखंड वाहणारं पाणी ही केवळ रचना नाही, ही श्रद्धा आहे. जय नंदी महाराज की. मंदिराच्या बाजूलाच एक पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छ पाणी. तर थोडेसे मासे आहेत, पण हे पाणी पिऊ शकता. खूप स्वच्छ पाणी आहे. शक्ती तुझे लान, तुझ चरणी माथा, तूच माझा पितान, तूच माझी माता. तुझ्या चरणी लीन व्हावे हे आदि देवा, परब्रह्म तूच तुमल एक सूर ठावा. शंभू शंकरारी बाप्पा. डोळे भरून पाहता जिने साकारावे. शंभू शंकरारी प्रसन्न यावे, डोळे भरून पाहता जिने सार्थवावे. ओ जिने सार्थवावे, ओ जिने सार्थवावे. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतहर्येश नाशाय गोविंदाय. जा पुढे. आणि मंदिराच्या गर्भगृहात तो विशाल शिवलिंग. समोर उभं राहिलं की शब्द अपुरे पडतात.
थकलेलं शरीर, दमलेला श्वास, सगळं एका क्षणात विसरायला लावणारी ती शिवभक्ती. या मंदिरामध्ये उभं राहिलं की पहिली गोष्ट लक्षात येते, त्या शिवलिंगाभोवती असलेले दगडी खांब. एकेकाळी पूर्ण असलेली ही रचना आज काळाच्या ओघात बदललेली दिसते. 3 खांब तुटलेले आणि एकच खांब अजूनही तसाच ठाम उभा. तो खांब म्हणजे काळाचा थांबलेला क्षण आहे. युगे बदलली, वारे पावसाने दगड शिजले, पण तो खांब अजूनही मुक्तपणे कलियुगाची साक्ष देत उभा आहे. समोर ते भव्य शिवलिंग न पाहता थेट जाणवणारा त्याचा प्रभाव आणि शिवलिंगांच्या सभोवती ते बर्फासारखं थंड पाणी. हात टाकताच शरीर शहारतं, पण मन मात्र निवांत होतं. इतक्या उंचीवर इतकं शुद्ध आणि अखंड असलेलं पाणी हे स्वतःमध्येच एक आश्चर्य आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. मित्रांनो, आता आम्ही मंदिराचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही कोकण कड्याकडे चाललोय सनसेट पाहायला. तर तिकडे जाऊन आम्ही राहणार आहे. तर तिकडचं दृश्य आपण बघूया, किती मनमोहक असतं सनसेटचं. देवादिदेव महादेव आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. आता वाट होती कोकण कड्याकडे, जिथे आज आमचा कॅम्पिंगचा प्लॅन होता. आमचा टेंट इकडे बरोबर या हॉटेलच्या बाजूला. बाकीच्यांनी असे मस्त टेंट बांधलेत. प्रत्येक जणांनी लाकडं जमा केली आहे. रात्रभर शेकोटी. मित्रांनो, भरत दादांनी मस्तपैकी मटकीची भाजी बनवली आहे, सोबत भाकर, त्या साईडला ठेचा आहे, लोणचं, डाळ भात, सगळं मस्तपैकी घरगुती असं जेवण तुम्हाला उपलब्ध भेटतं.